या देशाच्या राजकारणामध्ये जातीयवादापासून मुक्त असणारा एकच नेता आहे आणि ते म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। कधी त्यांनी जातीपातीचा विचार केला नाही, पण जे रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत जातीवादाचं विष पसरवण्याचं काम करतात ते स्वतःला पुरोगामी, प्रगतिशील आणि जातीवादापासून मुक्त आपली प्रतिमा आहे असं सांगतात, पण तेच खरे जातीवादी आहे। आज महाराष्ट्रातली परिस्थिती अतिशय वाईट आहे। 1,64,000 कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्रावर झालं आहे। ज्यावेळी युतीचं सरकार आलं त्यावेळी 19,000 कोटी रुपयाचं कर्ज होतं। ज्यावेळी सरकार आम्ही सोडलं त्यावेळी 39,000 कोटी रुपयाचं कर्ज होतं। त्यावेळी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी नागपूरच्या अधिवेशनात श्वेतपत्रिका काढली होती। आज महाराष्ट्राचा दिवाळा पिटला यांनी 1,64,000 कोटी रुपयाचा कर्ज आहे, सगळा महाराष्ट्र खड्ड्यात घातला। लोड शेडिंग सुरू आहे। 15,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका 30 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। त्याचा मृतदेह त्याच्या घरात पडला होता। त्याची आई, पत्नी, मुलं त्याच्या बाजूला बसून शोक करत होती, रडत होती। ते दृश्य दाखवल्यावर टीव्हीवर लगेच दुसरं दृश्य दिसलं की मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अंधारामध्ये आणि दिव्यांच्या प्रकाश ज्योतामध्ये क्रिकेटच्या सामन्याचं उद्घाटन झालं। त्याचं नाव होतं 2020। एकीकडे शेतकरी आत्महत्या करून राहिले आणि हा जाणता राजा, शेतकऱ्याचा मसिहा, हे 2020 क्रिकेटची मॅचचं उद्घाटन करून राहिले। मुंबईमध्ये डान्स बारवर बंदी आणली। त्या डान्स बारमधल्या मुली कमीत कमी पूर्ण कपड्यात तरी नाचत होत्या, पण या शेतकऱ्याचा जाणता राजा म्हणणाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली अमेरिकेतून 25 लाख रुपये रोजानी गौरववर्णीय अर्धनग्न मुली चिअर लीडर्स म्हणून, बार गर्ल म्हणून, चिअर लीडर्स म्हणून नाचायला आणल्या। 6 मारले की टांग वरती करायचे आणि 4 मारले की हात वरती करायचे। मी विधानमंडळात विषय काढला। मी म्हटलं याच्यावर बंदी आणा। बरीच चर्चा झाली। तेव्हा शरद पवार साहेबांनी सांगितलं की नितीन गडकरींना सांगा म्हणे, पाहायचं असेल तर पहा, नाही तर नका पाहू। मी नाही पाहत, पण तुम्ही म्हातार वयात डोळे फोडून कशाला बघता? महाराष्ट्राची वाट लावली। 16 तास 18 तास लोड शेडिंग आहे। 8 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं महाराष्ट्रात लोड शेडिंग आहे, याला जबाबदार भाजप, शिवसेना युती जबाबदार आहे। उद्धव ठाकरे जबाबदार आहे, गोपीनाथ मुंडे जबाबदार आहे, नितीन गडकरी जबाबदार आहे, आम्ही जबाबदार आहोत। मुलगी तुम्ही पाहिली, लग्न तुमचं झालं, प्रेम तुमचं जमलं, जुगाड तुमचा जमला। 9 वर्ष झाले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा संसार सुरू आहे आणि तुमच्या घरातला विजेचा पाळणा हल्ला नाही तर नितीन गडकरी जबाबदार, नितीन गडकरी जबाबदार। तुम्हाला काही मदत, सहकार्य आणि मार्गदर्शनाची गरज होती तर आम्ही केली असती। वीज निर्मिती करता काय परिस्थिती आहे? 18 तास लोड शेडिंग आहे। जर वीजच नसेल तर उद्योग येणार कसे? आणि उद्योग आले नाही तर तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळणार कसा? आज बेरोजगारी वाढायचं कारण लोड शेडिंग आहे। या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या 10वी 12वीतल्या विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचं पाप कोणी केलं असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने केलं आहे। एक 12वी पास झालेला विद्यार्थी माझ्याकडे आला आणि तो मला म्हणाला की माझी मेडिकलची ॲडमिशन केवळ 7 मार्कांनी गेली, तुम्ही मदत करा। मी त्याला सांगितलं की मेडिकलच्या ॲडमिशन करता मी मदत करू शकत नाही, कारण ती मेरिटवर होते। त्यांनी मला प्रश्न विचारला की मेरिट लिस्ट महाराष्ट्राची बनते, मुंबई, पुणे, नागपूर सगळ्यांची बनते। मुंबईत लोड शेडिंग नाही, पुण्यात लोड शेडिंग नाही, नागपूर शहरात 2 तास 3 तास लोड शेडिंग आहे, पण साहेब माझ्या गावात रोज 12 तास लोड शेडिंग आहे। संध्याकाळी 6ला लाईट जातात तर रात्री 2 पर्यंत येत नाही। मी अभ्यास करू शकलो नाही कारण लोड शेडिंग होतं। मला 7 मार्क कमी पडले, याला जबाबदार लोड शेडिंग आहे, याला जबाबदार महाराष्ट्राचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आहे। आणि काही झालं तरी तुम्ही माझी ॲडमिशन करून द्या। मी त्याला सांगितलं की तुझा प्रश्न बरोबर आहे पण चुकीच्या माणसाला आहे।
या महाराष्ट्रामध्ये लोड शेडिंग आणण्याचं पाप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे. भाजप शिवसेना युतीचं सरकार होतं, कधी लाईट गेले, कधी लोड शेडिंग होतं. ते मॅडम आल्या हात हलवत, सोनिया जी आई है नई रोशनी लाई है. नवीन तर आलीच नाही, होती ती गेली. हां, तुम्ही बंगला निवडून दिला ना रमेश बंग साहेबांना. हां, घड्याळावर ठप्पे मारले इंगण्यातून. आता कसं वाटतंय तुम्हाला? घ्या ना अजून 24 तास लोड शेडिंग, मारा पुन्हा ठप्पे जाऊन. लोड शेडिंगला रमेश बंग जबाबदार नाही, शरद पवार जबाबदार नाही, विलासराव देशमुख जबाबदार नाही. लोड शेडिंगला तुम्ही जबाबदार आहात. जर भाजप शिवसेना युतीचं सरकार आलं असतं तर मी तुम्हाला दाव्याने सांगतो तुमच्यावर कधी लोड शेडिंग आलं नसतं. तुम्ही हे सरकार हटवा. मी उद्धवजींच्या उपस्थितीत तुम्हाला वचन देतो, मी स्वतः 36 मेगावॉट वीज तयार करतो. विजेतला मला अनुभव आहे. मी तुम्हाला उद्धवजींच्या उपस्थितीत वचन देतो, भाजप शिवसेना युतीचं सरकार येऊ द्या. 2 वर्षाच्या आत आम्ही महाराष्ट्राला लोड शेडिंग मुक्त केल्याशिवाय राहणार नाही, हे वचन आपल्या सगळ्यांना देतो. मागच्या निवडणुकीत सांगितलं होतं तुम्हाला यांनी, त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा आला होता. तुम्हाला सांगितलं होतं मोफत वीज देऊ, शून्याची बिलं पाठवली होती. कापसाला 3000 रुपये क्विंटल भाव देऊ म्हणून सांगितलं होतं. धानाला 1200 रुपये क्विंटल भाव द्यायचं म्हणून सांगितलं होतं. तुमचं कर्ज माफ करू, पूर्ण 7/12 कोरा म्हणून सांगितलं. केलं का? खोटं बोलले. हे बेईमान आहे, विश्वासघातकी आहे. या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी महाराष्ट्रातल्या ग्रामीण शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळ खेळला, बेईमानी केली, विश्वासघात केला. आणि निवडणूक झाल्यावर मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना विचारलं की तुम्ही जाहीरनाम्यात कबूल केलं, करत का नाही? त्यांनी बाणेदारपणे उत्तर दिलं की जाहीरनाम्यात लिहिलेली वचनं फक्त लिहिण्याकरता असतात, पाळण्याकरता नसतात. एक विनाशराव देशमुख आणि दुसरे हसतमुख शिंदे, दोघांनी मिळून महाराष्ट्राची वाट लावली. शिंदे साहेबांना विचारलं काय झालं, तुम्ही कबूल केलं, करत का नाही? ते म्हणे आमचा निवडणूक स्टंट होता म्हणे, आम्ही लोकांना मूर्ख बनवलं म्हणे. वा, केवढे निर्लज्ज आहेत, काही वाटत नाही, आम्ही लोकांना मूर्ख बनवलं म्हणे. आणि प्रभाराव ते आता थंडावेत गेल्या तिकडे. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं आम्ही बरोबर जाहीरनामा लिहिला होता, पण प्रिंटिंग प्रेसवाल्यांनी गडबड केली, प्रिंटिंग मिस्टेक झाली. ही बँड पार्टी आहे का तमाशा पार्टी आहे का डान्स बार पार्टी आहे? हे कसे नेते? तुम्हाला फसवलं. काय अवस्था आहे. मी सत्य घटना सांगतो, सगळ्या ठिकाणी विधानमंडळात घडलेली. मी एकदा ऊर्जा मंत्र्यांना प्रश्न विचारला होता की 6 वाजता मुलं घरी येतात, लाईट नाही. 7 वाजता अभ्यास करतात, लाईट नाही. 8 वाजता जेवायला बसतात, लाईट नाही. आणि 10 वाजले की घरच्या आया बहिणी म्हणतात लवकर लवकर जेवा, कारण टी व्हीवर कार्यक्रम असतो सास भी कभी बहू थी. सास भी नहीं, बहू भी नहीं और लाईट भी नाही. आणि लाईट येतात केव्हा? 12 वाजल्यानंतर यांचं व्होल्टेज वाढतं. मी प्रश्न विचारला कसं उलटं सरकार आहे हो तुमचं? अहो, जेवढे लाईटमध्ये कामं करायचे असतात तेव्हा लाईट नाही, आणि जेव्हा अंधारातले कामं जोरात सुरू होतात तेव्हा तुमचं व्होल्टेज वरती वाढतं. ते म्हातारे भावाजी एवढ्या जोरात कशाला हसून झाले? तुमच्या मनात आहे ते माझ्या भाषणात नाही. हे सरकार आहे, सत्यानाश केला. बाजूच्या आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, तिथे कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या करतात. यवतमाळच्या पुढे आदिलाबादपासून पुढे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आहे, इथे शेतकरी आत्महत्या करतात. गुजरातमधले शेतकरी कापूस तयार करतात, चीनमध्ये निर्यात करतात. एकही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही, कारण तिथे नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. आणि हे शरद पवार मला विचारतात उद्धवजींना तुम्हाला 7/12 येतो का? आम्हाला नाही येत. तुम्हाला डान्स बार, चिअर लीडर्स नाचवणं येतं